विमला कमला किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. विदर्भात या भाजीला खडेपाथूर आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाथरची भाजी असे म्हणतात. तुम्ही बघू शकता या भाजीची अशी लांब लांब पाने आहेत आणि मला अशी एकदम फ्रेश भाजी मिळालेली आहे. ही भाजी अतिशय शरीराला पोषक अशी आहे आणि पावसाळ्यामध्ये ही उपलब्ध होते भाजी. तर ही भाजी कशी बनवायची ते आपण बघूयात. खडेपाथूर भाजीचे तुम्ही पाने पाने सुद्धा तोडून घेऊ शकता किंवा हे कोवडे देठासह तुम्ही ही भाजी चिरून घेऊ शकता. ही भाजी मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे आणि अगदी बारीकशी चिरून घ्यायची आहे. ही भाजी आपल्याला मोठा 1 चम्मच आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यावर 1 चम्मच आपल्याला जिरे टाकायचे आहे. जिरे लगेच तडतडले की हे 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत ते टाकायचे आहे. या भाजीमध्ये कांदा जास्त लागतो आपल्याला. कांदा टाकून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हिरव्या मिरच्याचे काप टाकायचे आहेत आणि ह्या 2 सुक्या मिरच्या त्याचे काप आहेत हे टाकणार आहे. 7 ते 8 लसूणाचे काप आहेत ते टाकायचे आहेत आणि हे मिश्रण आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. कांदा हलका सोनेरी झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चम्मच तिखट टाकायचं आहे. अर्धा चम्मच हळद टाकायची आहे. 1 टोमॅटो टाकायचा आहे आणि ही अर्धी वाटी मुगाची डाळ मी भिजवत घातली होती 1 तास पूर्वी, ती टाकून घेणार आहे आपण आणि हे मिश्रण चांगल्या प्रकारे फिरून घ्यायचं आहे आपल्याला. 2 ते 3 मिनिट फिरून झाल्यानंतर ही भाजी आपण टाकून घेणार आहे, खडेपाथूरची भाजी, आणि चांगल्या प्रकारे हे फिरून घ्यायचं आहे सर्व आपल्याला. भाजीचा चांगला सुवास सुटलेला आहे. ही भाजी आपल्याला एक चांगली फिरून घ्यायची आहे आणि झाकण लावून ठेवून 10 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायची आहे. या भाजीला पाणी सुटतं. जर तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही थोडं पाणी टाकू शकता. 10 मिनिट झालेले आहे. भाजी छान खमंग शिजलेली आहे, छान सुवास सुटलेला आहे. आता ही भाजी आपण सर्व करून घेऊया. चला तर आपण ही भाजी बाउलमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही सुद्धा करून बघा ही भाजी. अतिशय चवदार आणि चविष्ट अशी होते ही भाजी. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.